जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे जो अतिरेक्यांनी हल्ला केला आणि त्यामध्ये 27-28 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला, त्यानंतर संपूर्ण देश एक संघ होऊन केंद्र सरकारच्या पाठीशी उभा राहील आणि दुश्मनांना तोडीस तोड जबाब देण्यासाठी एकत्रित येईल अशी अपेक्षा होती. पण कुठेही राजकारण करण्याची सवय लागलेल्या शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्यासारख्या लोकांनी माती खाल्ली आणि पाकिस्तान आपण एखादं पाऊल उचललं तर तोडीस तोड जबाब देईल असं म्हणत हिंदू म्हणून त्या पर्यटकांचा बळी घेण्यात आला असेल असं मला वाटत नाही, अशी शंका पवारांनी व्यक्त केली. पवारांना एवढा का अतिरेक्यांचा पुळका आलाय हे कळायला मार्ग नाही. या आणि अशाच सगळ्या विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत, तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 1992-93ची मुंबई येथे झालेली दंगल किंवा त्या दंगलीपूर्वी जे 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते आणि त्यामध्ये शेकडो निरपराध मुंबईकरांचा, महाराष्ट्रातील लोकांचा बळी गेला होता, ती घटना तुम्हाला सगळ्यांनाच आठवत असेल. त्या घटनेनंतर शरद पवार तत्कालीन मुख्यमंत्री यांनी ऑल इंडिया रेडिओवरून एक घोषणा केली होती की मुंबईत 12 ठिकाणी नव्हे तर 13 ठिकाणी बॉम्बस्फोट घडलेले आहेत. 12 हिंदू एरियामध्ये आणि 13वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम एरियामध्ये घडला आहे. आणि पवारांनी काही वर्षानंतर आपण तेव्हा 13 बॉम्बस्फोट झाल्याचं किंवा 13वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम मोहल्ल्यात झाल्याचं खोटं सांगितलं होतं, हे स्पष्टपणे कबूल देखील केलं. का पवारांना त्यावेळेस खोटं बोलावं लागलं? कारण मताचं राजकारण होतं. त्यांच्या मते जर का फक्त हिंदू एरियामध्ये बॉम्बस्फोट झालेत ही जर का बातमी किंवा ही वार्ता जर का पसरली असती तर राज्यामध्ये आणि देशामध्ये हिंदू मुस्लिम अशा दंगली भडकल्या असत्या आणि त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं असतं. पण पवारांनी तेव्हा जी माती खाल्ली ना, ते कायम त्यांच्या राजकीय आयुष्यात खात आलेले आहेत आणि केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी मुस्लिमांचं लांगुल चालन करायचं, धर्मवेड्या मुस्लिमांची पाठराखण करायची. त्यांनी कशाही पद्धतीने वागले तरी देखील त्यांच्या वर्तनाबद्दल कधीही आक्षेप घ्यायचा नाही, अशीच भूमिका शरद पवारांची राहिलेली आहे. बरं, शरद पवारांना या मुस्लिमांनी असं काही 100-200 आमदार खासदार निवडून दिलेत, एक हाती सत्ता दिली आहे, असंही कधी झालं नाही हो. ज्या शरद पवारांनी मुस्लिमांचं लांगुल चालन केलं, त्यांचे पाय चाटण्याचं काम केलं, त्याच मुस्लिमांनी मुंबईमध्ये सुद्धा अजून राष्ट्रवादी काँग्रेसचं खातं उघडू दिलेलं नव्हतं. आणि तरी देखील हे पवार महाशय हे बुद्धिभ्रष्ट झाल्याप्रमाणे बोलत आहेत आणि त्यांच्या वक्तव्यामुळं ज्या लोकांचा बळी जातो त्यांच्या कुटुंबियांची मात्र नाहक फरफट होते किंवा त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. पहलगाम इथं ज्या नृशंस पद्धतीनं, निर्दयी पद्धतीनं हिंदू आहेत म्हणूनच पर्यटकांचा जीव घेण्यात आला, त्यांना हिंदू आहेत की मुस्लिम हे विचारण्यात आलं, त्यांना कलमा पढायला लावला, त्यांनी सुनता केली आहे की नाही हे देखील पाहिलं गेलं, असं दस्तूरखुद्द त्या मृतांचे नातेवाईक, पत्नी, मुलगी, मुलगा, नातू हे ओरडून सांगतायत. आणि तरी देखील पवारांना शंका आहे आणि म्हणून ते म्हणतात की हिंदू म्हणून त्या पर्यटकांचा जीव घेतला आहे की नाही याबद्दल शंका आहे किंवा याबद्दल सत्य परिस्थिती मला माहीत नाही. एक दिवस पवारांनाच पहलगामला पाठवायला पाहिजे. आणि ज्यावेळेस डोक्यावर बंदूक ताणली जाते ना किंवा जीवावर येतं ना, तेव्हा समोरच्या माणसाची भावना काय असते किंवा त्याच्या आजूबाजूच्या नातेवाईकांची भावना काय असते ना, हे पवारांना कळेल. राजकारण करायचे किंवा एखाद्या धर्माचं, एखाद्या समाजाचं लांगुल चालन करा ना, लागला तुमचं राजकारण तुम्हाला. पण देशावर हल्ला झालाय, देशाला अडचणीत आणण्याचा उद्योग झालाय, देशाला इशारा दिला गेलाय की आम्ही कुठेही तुमच्या घरात घुसून तुम्हाला मारू शकतो. मग अशा वेळी केंद्रामध्ये मनमोहन सिंग यांचं सरकार आहे,
काँग्रेसचा आहे, डाव्यांचा आहे की मोदींचा आहे याचा विचार नसतो करायचा. जिथं संपूर्ण देशातील लोक हे एकच भावनेनं मोदींकडे पाहतायत की आता पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, पाकिस्तान बेचिराग केलं पाहिजे, तिथं पवार मात्र पाकिस्तानची चिंता वाहत आहेत, त्यांच्या पालख्या वाहण्याचं काम करतायत. म्हणजे पवार काय म्हणतात पत्रकारांशी बोलताना की जर का आपण पाकिस्तानला जाणारं पाणी बंद केलं तर पाकिस्तान देखील त्यांचा एअर स्पेस बंद करेल आणि भारताला त्याचा मोठा परिणाम भोगावा लागेल. आपल्या जी विमानं पाकिस्तानच्या बाउंड्रीमधून जातात, एअर स्पेसमधून जातात, त्याऐवजी आपल्याला लांबून जावं लागेल. जाता येईल ना, काही वर्ष, काही दिवस, काही महिने. नाही झाला व्यापार किंवा नाही परदेशातल्या इतर देशांशी, जगातल्या इतर देशांशी व्यवहार नाही झाले तर फरक नाही पडणार. पण पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्यासाठी खरं तर पवार हे संरक्षण मंत्री राहिलेले, त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या अनुभवाचा उपयोग हा मोदींना गाईड करण्यासाठी करायला पाहिजे. पण पवार काय करतायत, पाकिस्तान काय करू शकतो हे सांगून पाकिस्तानला एक प्रकारे मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेत पवार आहेत की काय अशी शंका आता येऊ लागली. म्हणजे पवार हे भारताच्या किंवा भारतीयांच्या किंवा हिंदुस्थानी लोकांच्या बाजूनं आहेत की पाकिस्तानच्या बाजूनं आहेत, पाक धार्जिनं धोरण तर त्यांचं नाही ना, अशी शंका आता येऊ लागली. म्हणजे पवारांसारख्या सिनियर लीडरनं अशा एकदम युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्या देशाच्या बाजूनं खंबीरपणे उभा राहायला पाहिजे. आपल्या देशाच्या सरकारच्या वतीनं त्यांनी जे दुश्मन देश आहेत त्यांना मुतोड जबाब देण्यासाठी काय काय करता येईल याचा अभ्यास केला पाहिजे. पण पवार काय करतायत, पाक कशा पद्धतीनं आपल्यावर हल्ला करू शकतो, आपली कोंडी करू शकतो, पाकनं जर का असं केलं तर मग आपल्याला किती आर्थिक नुकसान सहन करावं लागेल हे मांडतायत पवार. याला मुस्लिम धार्जिनं धोरण असंच म्हणावं लागेल. प्रत्येक मुस्लिम हा आतंकवादी नसतो, पण प्रत्येक आतंकवादी हा मुस्लिमच निघतो. ही सत्य परिस्थिती कधीतरी पवार स्वीकारणार आहेत का? बरं, आजपर्यंत आतंकवाद करणारे किंवा जे आतंकवादी आहेत ते फक्त हिंदूंनाच मारत होते, मुस्लिमांनाच मारत होते, ख्रिश्चनांना सोडून देत होते, शीख धर्मीयांना मारत नव्हते, असं काय होतं का? त्यांचं टार्गेट हे भारताला डॅमेज करणं, भारताला कुठेतरी नुकसान पोहोचेल यासाठी प्रयत्न करणं असं होतं. पण पहिल्यांदाच पहलगाममध्ये धर्म विचारून जीव घेतला गेलाय. त्यामुळे पवारांना हात जोडून विनंती आहे तमाम देशवासियांच्या वतीनं की तुमचं राजकारण चुलीत घाला. तुमची मायनॉरिटी, त्यांचं लांगुल चालन, त्यांच्या पुढं करणं, त्यांचे जोडे उचलणं, तुमचं मतासाठी त्यांच्या पुढं लोटांगण घालणं, त्यांच्या पुढं टोप्या घालून हिंडणं, काय करायचं ते करा, ती निवडणुकीपुरतं करा. पण अशा घटनेमध्ये जिथं देशाच्या संरक्षणावर किंवा देशाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं ना, तिथं एकत्र या आणि पाकिस्तान धार्जिने सल्ले देण्याच्या ऐवजी भारताला फायदेशीर होतील असे सल्ले द्या, नाहीतर तोंड बंद करा. कारण या तोंडातून 92-93च्या बॉम्बस्फोटाच्या वेळी देखील जे खोटं बाहेर पडलं होतं त्यावरून महाराष्ट्रातील किंवा भारतातील लोक पोळालेले आहेत. त्याचा फटका येथील जनतेला सहन करावा लागलेला. आता पहलगाम हल्ल्यानंतर तरी पवारांनी त्यांची अक्कल न पाजळता सरकारला सहकार्य करता येत असेल तर करावं, अन्यथा शांत बसावं, एवढीच तमाम देशवासियांच्या वतीनं पवारांना विनंती आहे. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.